नमस्कार, जय आदिवासी मित्रांनो. गेले 4-5 दिवसापासून तुम्ही बघत असाल मालेगाव तालुक्यात डोंगराळे गावात जी झालेली घटना. तर ते सांगायला सुद्धा अक्षरशः काटे येत आहे अंगाला. काय म्हणत असेल त्या आईवडिलांचा जीव आणि काय म्हणत असेल त्या लेकराचा, त्या बाळाचं जेव्हा हे कृत्य झालं असेल, ती घटना म्हणजे अक्षरशः ते विचार करून सुद्धा म्हणजे जीव धडधडतो हो. काय कसा माणूस असेल हा आणि कसा निर्लज्जन, कसा मेंटॅलिटी गेलेला असेल हा, जे यांनी ह्या असा कृत्य केलं. पहिले मुलगी जर व्हायची ना, आता माणसाला असं वाटायचं की पहिली लक्ष्मी आली घरात, पहिली लक्ष्मी आली घरात, पहिली लक्ष्मी आली घरात. पण आता असं वाटल मला मुलगी झाली की याची रक्षा करावा लागेल. आता कुठं फिरू द्यायचं आणि कुठं नाही फिरू द्यायचं, कोणासोबत राहू द्यायचं आणि कोणासोबत नाही राहू द्यायचं. कारण की आता कोणावर सुद्धा विश्वास राहिलेला नाहीये की मुलगी आपण जेणेकरून त्यांच्यासोबत खेळू देऊ, असा विश्वास सुद्धा राहिलेला नाहीये. तर माझं एकच सांगणं आहे की याला अशी शिक्षा द्या, अशी शिक्षा द्या की जेणेकरून हे बघून दुसऱ्या व्यक्तींना विचार यायला पाहिजे की हा कृत्य केल्यावर अशी शिक्षा भेटती. म्हणून याला अशी शिक्षा द्या ना की हा म्हणजे जाग्यावर, आता काय सांगायला सुद्धा ना, म्हणजे जर आता त्याला जर तुम्ही त्याच्या घरच्यांना व त्याच्या गावाकडच्या लोकांकडे जर दिलं ना, मग कळल की ती शिक्षा काय असते. आणि दुसरे पण लोक कळतील, त्यांना पण कळल की असं कृत्य केल्याने काय होतो. काय म्हणत असेल त्या चिमुकल्याचा जीवन, काय म्हणत असेल त्या आईवडिलांचा जीव. आज काही काही स्वप्ने बघितले असेल त्यांनी त्यांच्या मुलीसाठी. ज्याला मुलगी नाही त्याला विचारा की मुलीचं असणं नसणं काय असतं. मला मुलगी नाही, मला दोन्ही मुलंच आहे. तर मी पण खूप तरसते मुलीसाठी की मुली पाहिजे, जीवाला आधार, जीवाला एक असं मैत्रिणीसारखी मुलगी असती. आपण आजारी जरी पडलो, काही जरी पडलो, तर ती आहे, ती जवळ येऊन बसती. मम्मी काय झालं ग, काय नाही ग, असं एक मुलीविषयी आपल्याला अपेक्षा राहते की नाही माझी मुलगी आहे, करून घेईल. पण हे असे काही मेंटॅलिटी जाईल लोक आहे ना, मी तर म्हणते अशी सजा द्या यांना की परत यांनी असे काही कृत्य केले नाही पाहिजे. काही चुकलं असेल तर माफ करा.